डॉक्टर मला पी-सी-ओ-डी आहे, तर मला मूल होण्यात काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? असं बऱ्याच रुग्णांना वाटत असतं. आता पी-सी-ओ-डी म्हणजे कधीच मूल होत नाही, असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. परंतु हे खरंच सत्य आहे का? तर बिलकुल नाही. हा एकदम गैरसमज आहे, की पी-सी-ओ-डीमध्ये मुलंच होत नाही. आता आपण पाहूया, की पी-सी-ओ-डी म्हणजे नक्की काय असतं? तर पी-सी-ओ-डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. याच्यामध्ये काय होतं, तर हार्मोनल चेंजेस होतात. त्यामुळे महिलांच्या ज्या बॉडीमध्ये किंवा शरीरात जे एग्ज तयार होण्याची जी प्रक्रिया असते किंवा एग्ज बाहेर पडण्याची जी प्रक्रिया असते, ती डिस्टर्ब होते कुठेतरी आणि त्यामुळे अनेक महिलांना प्रेग्नन्सीमध्ये जास्त काळ लागू शकतो. आता या पी-सी-ओ-डीची सामान्य लक्षणं काय असतात? तर तुमचे जे पिरियड्स असतात, मेन्स्ट्रुअल सायकल असतात, ती डिस्टर्ब होते. वेट वाढत जातं, वजन वाढायला लागतं, पिंपल्स यायला लागतात चेहऱ्यावरती किंवा चेहऱ्यावरती अनवॉन्टेड हेअर येऊ शकतात. काही महिलांमध्ये आपण पाहत असतो, की हेअर फॉल जास्त होतो, केस जास्त गळतात, मूड स्विंग्स होतात आणि काही महिलांना प्रेग्नन्सीमध्ये डिले सुद्धा होऊ शकतो. परंतु लक्षात ठेवा, पी-सी-ओ-डी असलं तर अनेक महिलांना योग्य ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकते. आता या पी-सी-ओ-डीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर रोज एक्सरसाइज केली पाहिजे. वेट तुमचं जास्त असेल तर ते वेट कंट्रोल ठेवा. जंक फूड कमी करा. एक्सेसिव्ह शुगर जर तुम्ही घेत असाल तर ते शुगर कमी करा. पुरेशी झोप घ्या. स्ट्रेस लेव्हल कमी करा. कारण स्ट्रेस लेव्हलने सुद्धा बरेचसे हार्मोनल चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पी-सी-ओ-डी आपण जास्त दिवस दुर्लक्षित केली तर नक्कीच त्याच्यामुळे इनफर्टिलिटी येऊ शकते. परंतु पी-सी-ओ-डी आहे तर मला मुलंच होणार नाही, हा एकदम चुकीचा गैरसमज आहे. आता अ, ह्या होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने नक्कीच तुमचा हा जो पी-सी-ओ-डीचा त्रास आहे, तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरेच महिलांचे पी-सी-ओ-डीचे प्रॉब्लेम्स हे होमिओपॅथीच्या उपचाराने नक्कीच पूर्णपणे क्युअर होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जर अ, असा कुठला त्रास असेल, तर नक्कीच योग्य वेळी अ, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू करा. धन्यवाद. थँक सो मच.